एका शहरात एक व्यापारी आणि त्याची पत्नी राहत होते. त्यांना कशाचीच कमतरता नव्हती. पण म्हणतात की राजाला भिकारी व्हायला फार वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे परिस्थिती केव्हा आणि कोणत्या दिशेने वळेल हे कोणालाच माहीत नसते. सेठ पूर्वी खूप श्रीमंत होते. त्यांचा लाखो रुपयांचा व्यवसाय होता. एका भिकारड्याला राजा व्हायला फार वेळ लागत नाही. असे म्हटले जाते की माया, सावली आणि शरीर कधीही स्थिर नसतात. त्याचप्रमाणे एके दिवशी सेठवरही वाईट दिवस येतात. त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान होते. करोडोंच्या मालमत्तेचा मालक इतरांच्या कर्जात बुडतो आणि सेठ अचानक गरीब होतो. तुम्हाला माहीत आहे की प्रत्येकजण श्रीमंताचा मित्र असतो, पण गरीब माणसाचा कोणी मित्र नसतो. पण वाईट काळात मदत करायला कोणी नसते. सर्व नाती पैशावरच आधारलेली असतात. पैसा गेला की आपले स्वतःचे नातेवाईक सुद्धा परके वाटू लागतात. जेव्हा माणूस कंगाल होतो तेव्हा सर्व नातेवाईक आणि भाऊ अंतर ठेवू लागतात. मित्रांनो, जेव्हा सेठवर अचानक गरिबी कोसळली तेव्हा त्याला खूप वाईट वाटू लागले. सेठ खूप गरीब झाला आहे हे आजूबाजूच्या गावकऱ्यांना आणि नातेवाईकांनाही कळले. असे आढळून आले की सेठ खूप गरीब झाला होता. तो इतका गरीब झाला होता की त्याच्या घरात स्वतःच्या खाण्यापिण्यासाठीही काही उरले नव्हते. सेठची परिस्थिती अधिकच बिकट झाली. तो कर्जात बुडाला होता. कर्जदार त्याला खूप त्रास देत असत. रोज कोणी ना कोणी त्याच्या दारात उभे राहून म्हणत असे, सेठजी, तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले, ते परत का करत नाही? एके दिवशी व्यापारी आपल्या पत्नीला म्हणाला, भाग्यवान, आजकाल कर्ज वसूल करणारे आपल्याला खूप त्रास देत आहेत. आता काय करावे? त्यांचे पैसे कुठून द्यावेत हे मला कळत नाही. त्यातच आपल्या स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा पैसे नाहीत. मी काही दिवसांसाठी सासरच्या घरी जाण्याचा विचार करत आहे. जर सासरच्यांनी आम्हाला मदत केली तर आम्ही पुन्हा एकदा छोटा व्यवसाय सुरू करू. शेवटी कठीण काळात नातेवाईकच मदत करतात. सेठची पत्नीसुद्धा म्हणाली की तुमचं बरोबर आहे. जर मला माझ्या वडिलांकडून आणि भावांकडून थोडी मदत मिळाली तर आपण पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करू. पत्नीची संमती मिळाल्यावर तो सेठ तिला सोबत घेऊन रात्रीच्या अंधारात सासरच्या घरी निघाला. सेठचे सासरचे घर तिथून सुमारे 4 कोस अंतरावर होते. सेठ खूप स्वाभिमानी होता. सासरच्या घराजवळ पोचताच तो गावाबाहेर असलेल्या एका विहिरीच्या काठावर बसून तो आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिये, आपण सासरच्या घरी जाणार आहोत, पण तिथे जाण्याचे धाडस माझ्यात होत नाहीये. आतापर्यंत लोक आमच्याकडे मदतीसाठी यायचे. मी लोकांना मदत करायचो. पण आता मला कोणाच्या तरी दारात भीक मागावी लागत आहे. सेठला खूप आश्चर्य वाटले. तो विचार करत होता की जर त्यांनी मला मदत केली नाही आणि त्यांनी जर नकार दिला तर मी आत्मनिंदीने मरण पावलो असतो. असे म्हणतात की हा समाज फक्त त्यांनाच जेवणासाठी आमंत्रित करतो ज्यांनी घरी आधीच जेवण केले आहे आणि ज्यांचे पोट आधीच भरलेले आहे. लोक फक्त अशाच लोकांना आमंत्रित करतात. भुकेल्या आणि असहाय्य लोकांची कोणीही पर्वा करत नाही. तो व्यापारी आपल्या पत्नीला म्हणतो की तू एक काम कर. आधी तू तुझ्या वडिलांच्या आणि भावांच्या घरी जा. जर ते तुला पाहून आनंदी झाले आणि तुझा खूप आदर करू लागले तरच तू मला बोलव. जर ते तुझ्याशी आनंदाने बोलले नाहीत आणि तुझा अजिबात आदर केला नाही तर तू परत ये. तोपर्यंत मी याच जागी बसून राहीन.
सेठने आपल्या पत्नीला असे म्हणून तिला तिच्या माहेरी पाठवले आणि तो स्वतः त्याच विहिरीवर बसून तिच्या परत येण्याची वाट पाहू लागला. सेठची पत्नी आपल्या पतीला गावाबाहेर त्याच विहिरीवर सोडून माहेरी जाते आणि दारात उभी राहते. जेव्हा तिच्या भावांनी आणि वहिनींनी पाहिले की आपली बहीण आमच्या घरी आली आहे, तेव्हा त्यांना वाटू लागले की तिचा नवरा आता खूप गरीब झाला आहे. कर्ज मागणारे लोक त्याला रात्रंदिवस त्रास देत असतात, म्हणून ती आमच्याकडे काही ना काही मागायला आली असेल. मित्रांनो, असं म्हणतात की प्रत्येकजण गरिबाकडून पैसे घेतो. सेठची पत्नी तिच्या माहेरच्या अंगणात बराच वेळ उभी राहिली. तिचे स्वागत करणे तर दूरच, कोणी तिला बसायला जागाही दिली नाही. तिथे काही वेळ उभे राहिल्यानंतर ती त्याच ठिकाणी परत गेली जिथे तिचा नवरा तिची वाट पाहत होता. तिने जाऊन आपल्या नवऱ्याला सगळी हकीकत सांगितली की माझा भाऊ आणि वहिनी मला पाहिल्यानंतर स्वागत तर दूरच, बसायला जागाही दिली नाही. सेठ म्हणाला, प्रिये, आता त्यांच्या घरी जाणे आपल्याला योग्य नाही. आपल्या नशिबात जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवून आपण दोघांनी इथून आपल्या घरी परत जाणेच बरे. वेळ घालवता येईल असा विचार करून सेठ आणि त्याची पत्नी आपल्या गावाकडे परत निघाली. त्यावेळी रस्ता फक्त पायी जाण्याचा होता. चालता चालता ते गावाजवळ पोहोचले तेव्हा शेठची पत्नी गरोदर असल्यामुळे आणि जास्त चालण्याच्या स्थितीत नसल्यामुळे वाटेत पडली. जास्त चालल्यामुळे शेठची पत्नी खाली पडली. लांबचा प्रवास केल्यामुळे सेठच्या पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिने ताबडतोब आपल्या पतीला तिला रस्त्यावरून उचलून जवळच्या शेतात घेऊन जायला सांगितले. सेठने आपल्या पत्नीला उचलले आणि जवळच्या बाजरीच्या शेतात नेले. बाजरीच्या शेतात पोहोचल्यावर सेठच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. काही वेळाने जेव्हा सेठच्या पत्नीला शुद्ध आली तेव्हा तिने आपल्या पतीला बाळाला स्वच्छ करून तिच्या हवाली करण्यास आणि वार व घाणेरडे रक्त एका कापडात बांधून शेतात पुरण्यास सांगितले. सेठनेही तसेच केले आणि ती माती कापडात बांधून त्याच शेतात पुरण्यासाठी खड्डा खणायला सुरुवात केली. थोडेच खोदकाम झाले होते तेवढ्यात अचानक त्या जागी एक भांडे पुरलेले दिसले. सेठने ते भांडे बाहेर काढले आणि ते सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते. सेठने आनंदाने ते भांडे आपल्या पत्नीकडे नेले आणि तिला सांगितले की देवाने आपली सर्व दुःखे दूर केली आहेत. आमच्या मुलाच्या जन्माबरोबरच देवाने आम्हाला अमाप संपत्ती ही दिली आहे. कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की जेव्हा देव कोणाला जन्माला देतो तेव्हा तो त्याच्या अन्नाची आणि निवाऱ्याची सोय ही अगोदरच करून ठेवतो. सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ते भांडे पाहून सेठची पत्नी सुद्धा खूप आनंदी होते. तो आपल्या पत्नीसोबत घरी परत येतो. रात्र असल्यामुळे त्यांच्या येण्या जाण्याबद्दल शेजारच्यांना काहीच माहिती नव्हती. आज त्या गरीब व्यापाऱ्याचे नशीब पुन्हा उजळले होते. काही दिवसातच त्या व्यापाऱ्याने आपली सर्व कर्ज फेडली आणि उरलेल्या पैशातून आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. आता सेठचे आयुष्य खूप आरामात जाऊ लागले. अचानक तो गरीब सेठ पुन्हा इतका श्रीमंत झाला की त्याच्या शेजाऱ्यांना हे पचवता येत नव्हते. त्यांना वाटू लागले की कालपर्यंत त्याच्या घरात खायला अन्नही नव्हते. लोक कर्जासाठी त्याच्या दारात उभे राहत असत आणि अचानक तो इतका श्रीमंत झाला. मित्रांनो, सेठला असा कोणता खजिना सापडला आहे की तो पुन्हा इतका श्रीमंत झाला आहे?
कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की जगात काही लोक दुसऱ्यांच्या प्रगतीचा आणि सुखाचा इतका हेवा करतात की त्यांना स्वतःच्या दुःखाचे दुःखही होत नाही. माणूस दुसऱ्यांच्या प्रगतीमुळे दुःखी होतो, पण त्यातून काही शिकत नाही. आता शेजाऱ्यांना शेठचे सुखी जीवन आवडू लागले होते. एक शेजारची बाई त्या व्यापाऱ्याच्या घरी जाते आणि त्याच्या बायकोला विचारते, ताई, तुम्ही अचानक पुन्हा इतक्या आनंदी कशा झालात हे मला कळत नाही. बघा, तुमची सगळी कर्ज फेडली गेली आहेत आणि तुमचा लाखो रुपयांचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. शेजारीण गोड बोलून रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते. शेठची पत्नी खूप निरागस आणि साधी होती. पैसे मिळताच तिने त्याला सर्व काही सांगितले. तिने शेजाऱ्याला सांगितले हे ऐकून शेजारी तिच्या घरी गेले आणि त्यांनी सेठला पैसे मिळाल्याबद्दल सर्व काही तिच्या पतीला सांगितले. हे ऐकून शेजाऱ्याच्या पोटात दुखू लागले. तो शेजारी एक मोठा जमीनदार होता. ज्या शेतात त्या व्यापाऱ्याला पैसे सापडले होते ते याच शेजाऱ्याचे होते. त्या जमीनदार शेजाऱ्याचा हेतू वाईट झाला. तो म्हणू लागला की ज्या शेतातून त्याला पैसे सापडले ते आमचे आहे आणि त्या पैशांवर आमचाच हक्क असला पाहिजे. मी त्या व्यापाऱ्याकडून माझे पैसे परत घेईन आणि गोंधळ घालीन. राजाच्या दरबारात त्या सेठ विरुद्ध खटला दाखल करण्यात आला. तो म्हणू लागला की महाराज, अमुक अमुक सेठला आमच्या शेतात पुरलेले पैसे सापडले आहेत. हे ते पैसे आमच्या आजोबांनी शेतात पुरले होते. हे पैसे आमच्या आजोबांचे असल्यामुळे त्यावर आमचाच हक्क आहे. आम्ही ते सर्व पैसे त्या सेठकडून परत मिळवले पाहिजे. आता राजाने त्या सेठला दरबारात बोलवण्यास सांगितले. राजाने त्या व्यापाऱ्याला आपल्या दरबारात बोलावले आणि त्याला विचारले, हे व्यापाऱ्या, मला खरे सांग की तू या माणसाच्या शेतातून पुरलेला खजिना बाहेर आणला आहेस. हा माणूस म्हणत आहे की तो खजिना माझ्या आजोबांचा आहे. व्यापारी म्हणाला, होय महाराज, मला त्याच्या शेतात पुरलेला खजिना सापडला आहे. मग व्यापाऱ्याने राजाला आपली संपूर्ण कहाणी सांगितली. महाराज, माझ्या पतीने त्याच्या शेतात एका मुलाला जन्म दिला. याच काळात मला भरपूर पुरलेला खजिना सापडला. मित्रांनो, शेठची संपूर्ण कहाणी ऐकल्यावर राजाच्या लक्षात आले की संपत्तीचे नाव ऐकून सेठच्या शेजाऱ्याचा हेतू वाईट झाला आहे. खूप विचार करून राजा या निष्कर्षावर येतो की सेठला ती संपत्ती सापडली आहे म्हणून त्या पैशांवर सेठचा हक्क असायला हवा. कारण जर त्याच्या आजोबांना त्याला पैसे द्यायचे होते तर त्यांनी ते आधीच दिले असते. त्यांनी ते जमिनीत का पुरले? आणि जर हे पैसे त्याच्या नशिबात असते तर त्याला ते आतापर्यंत मिळाले असते. जेव्हा पैसे त्याच्या शेतात पुरले होते तेव्हा त्याने ते आतापर्यंत बाहेर का काढले नाहीत? मित्रांनो, राजाने आज्ञा दिली की हे जमीनदारा, यात काही शंका नाही की ते पैसे तुझ्या आजोबांचे आहेत. पण आता सेठच्या घरात बाळ जन्मले आहे. त्याचा जन्म होईपर्यंत सेठकडे काहीही पैसे नव्हते. त्यांच्या जन्मापासून सेठला ते पैसे मिळाले आहेत. आता जेवढे सेठने पैसे खर्च करून आपले कर्ज फेडले आणि ते काम झाले, उरलेले पैसे न्यायालयात जमा केले जातील. जेव्हा हे मूल मोठे होईल तेव्हा हे सर्व पैसे त्याला दिले जातील. म्हणजेच ही संपत्ती माझ्या आजोबांची आहे. त्यामुळे तुझे आजोबा या सेठच्या घरात मुलगा म्हणून जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर त्यांनी जमिनीतून आपली संपत्ती काढून घेतली. यावर तुझा काही आक्षेप नसावा. आता तुझ्या आजोबांवरही तुझे काही हक्क आहेत, कारण तुझे आजोबा अजूनही लहान आहेत. ते मोठे होईपर्यंत तुला तुझ्या आजोबांचीही काळजी घ्यावी लागेल. तुलाही तुझ्या आजोबांच्या देखभालीसाठी दरमहा
₹5 सेठला द्यावे लागतील, कारण तुझ्या आजोबांवर पूर्ण हक्क आहेत आणि तुझ्या आजोबांचेही तुझ्यावर पूर्ण हक्क आहेत. राजाचा निर्णय ऐकून शेजारचा जमीनदारी थक्क झाला आणि विचार करू लागला की हे काय आहे. माझे पैसे मिळण्याऐवजी मला या सेटला दरमहा ₹5 द्यावे लागतील. असे दिसते की पैसे पाहून माझे हेतू बिघडले. त्याचाच हा परिणाम आहे. मित्रांनो, तो घरमालक शेपूट हलवत तिथून परत आला आणि त्याला त्या व्यापाऱ्याला दर महिन्याला ₹5 द्यावे लागले. मित्रांनो, म्हणूनच म्हणतात की दुसऱ्याच्या पैशांवर आपले हेतू बिघडवू नका. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? एक छान कमेंट करून तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला अशा गोष्टी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.